विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय या ठिकाणी सुरू आहे की सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव सांगत असताना मुद्दा उपस्थित झाला होता तो प्रयोजनापासून उपस्थित झाला होता. तर प्रयोजनाचा विचार करत असताना काय प्रयोजन होतं तर सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा प्रकारचं मोक्षरूपी फल हे आपलं प्रयोजन त्या ठिकाणी होतं. आणि हे प्रयोजन जर घडायचं असेल तर ते कसं घडेल तर जगत मिथ्यात्व निश्चय करूनच त्या ठिकाणी हे प्रयोजन घडणार होत होतं. परंतु हे प्रयोजन त्या ठिकाणी सिद्ध होत नाही. का सिद्ध होत नाही? कारण हे प्रयोजन सिद्ध होण्याकरता जगत कसं आद्यस्थ त्या ठिकाणी ठरलं पाहिजे. परंतु जगत या ठिकाणी आद्यस्थ ठरत नाही. कारण जगत त्या ठिकाणी जगत आधी जर बंद जर त्या ठिकाणी आद्यास रूप असता तर आद्यासाची निवृत्ती आदिशन पदार्थाच्या ज्ञानाने झाली नसते का? झाली असती. मग तो अध्यास सांगत असताना दोन प्रकारचा अध्यास सांगितला. एक ब्रह्मावर सांगितला आणि एक जीवावर किंवा आत्म्यावर त्या ठिकाणी सांगितला होता. आत्म्यावरती अहंकारादी अनात्म वस्तूचा बंध आणि ब्रह्मावरती जगदादी बंध त्या ठिकाणी सांगितला होता. परंतु हा जो बंध आहे हा बंधच त्या ठिकाणी असू शकत नाही. कारण हा बंध कसा आहे आद्यास्वरूप नाही. हा बंध जर त्या ठिकाणी आद्यास्वरूप नाही मग त्याची ज्ञानाने निवृत्ती बघा आत्म्यावर आद्यस्थ असतात तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. पण बंध आद्यास्वरूप नाही म्हणून आद्यास्वरूप नाही म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. तर तो आद्यास्वरूप नाही. आद्यास शब्दाचा अर्थ काय होतो? आद्यास आद्यास सत्य आहे का मिथ्या असतो? हा म्हणून जगत आदी बंद त्या ठिकाणी कसा नाही आध्यास रूप नाही. तर तो बंद कसा आहे त्या ठिकाणी सत्य आहे. मग सत्य पदार्थाची निवृत्ती ही कर्माने संभवते का ज्ञानाने संभवते? सत्य पदार्थाची निवृत्ती शेवटी कर्माने त्या ठिकाणी क्रियेने त्या ठिकाणी संभवते. आणि जर बंध आद्य स्वरूप असता तर त्या बंधाची निवृत्ती ज्ञानाने मात्र करता आली असती. बरं अशा पद्धतीने हा अध्यास घडण्याकरता याला कारण सामुग्री लागते का नाही? तर कारण सामुग्री त्या ठिकाणी लागत असते. का आता त्या ठिकाणी प्रथम काय म्हटले की आम्ही कार्याध्यास सांगू का कारणाध्यास सांगू? तर प्रत्यक्ष दुःखाला साक्षात हेतू काय आहे? तर कार्याध्यास हा प्रत्यक्ष दुःखाला साक्षात हेतू आहे. कारणाध्यास नाही का? कारणाध्यास पण आहे पण तो परंपरेनं हेतू आहे. म्हणून प्रत्यक्ष दुःखाला कारण काय आहे? कार्याध्यास आहे. म्हणून आधी कार्याध्यास आपण विचारात घेऊ. मग कार्याध्यास सांगत असताना सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रयच्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला का कारण नाही याचंही त्यांनी कारण सांगितलं की तुमच्या वेदांताच्या मतानुसार जगतामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीही सत्य नाही आणि संस्कार होण्याकरता त्याला आधी सत्य पदार्थ पाहिला पाहिजे तर संस्कार होतो. तसेच दोषत्रय म्हणजे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? दोष त्या ठिकाणी असले पाहिजे. पण हे दोष सुद्धा त्या ठिकाणी संभवतात का? संभवत नाही. का संभवत नाही? कारण अहंकारादी अनात्म पदार्थ त्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांचा अंतर्भाव आहे का नाही? यांचाही त्यामध्ये अंतर्भाव आहे. मग जर जगतच सत्य नाही तर अहंकार आणि अनात्म वस्तू जर सत्य नाही तर प्रमाता प्रमाण आणि प्रमेय याची सुद्धा सिद्धी होईल का? याची सिद्धी जर त्या ठिकाणी होत नसेल तर मग दोषत्रय संभवेल का? दोषत्रय संभवत नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार संभवत नाही. आणि मग या जर कारण जर आता ह्या सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार संभवत नाही दोषत्रय संभवत नाही मग कार्याध्यास घडल का?
कार्याध्यास घडू शकत नाही. मग कार्याध्यासाचा काय झाला, संभव झाला का असंभव झाला? आता सांगा बरं. पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा काय झाला, असंभव झाला. बरोबर आहे की नाही? मग आता कार्याध्यासाचा आपल्याला आधी काय करावं लागेल, कार्याध्यासाच्या या ठिकाणी संभव आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. मग कार्याध्यासाचा संभव पाहत असताना बघा आता कालचा मुद्दा लक्षात आला नसेल, लक्षात येण्यासारखाच मुद्दा होता, परंतु लक्षात नाही आला तर परत त्याच्यावर थोडा थोडा विचार करू आणि पुढचा विचार आपण पुढे पाहू. बघा आता पूर्व पक्षीचे म्हणणे कार्याध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंद अध्यस्थ नाही. कार्याध्यासाची का सामुग्री सिद्ध होत नाही? कारण जगत आधी असावं लागतं, तो सत्य पदार्थ आधी पाहिला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय असायला हवे, तरच त्या ठिकाणी कार्याध्यासाची सामग्री सिद्ध होते. परंतु पूर्व पक्षीच्या मताने अहंकारादी बंद त्या ठिकाणी काय आहे, अहंकारादी बंद सत्य सांगायचं का मिथ्या सांगायचं त्याला, तर तो त्या ठिकाणी त्याला अध्यास रूप सांगायचं नाही, सत्य सांगायचं आहे. म्हणून पूर्व पक्षीचं मत त्याने फक्त त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं आणि त्याच्यातून त्याने काय सांगितलं की अशा पद्धतीनं कार्याध्यासाचा संभव होऊ शकत नाही, म्हणून अध्यासाची सामग्री तयार होत नाही, म्हणून बंद अध्यस्त नाही. बंद अध्यस्त ठरला असता, कधी ठरला असता, सामग्री जर झाली असती तर बंद ठरला असता, पण सामग्री होत नाही म्हणून बंद त्या ठिकाणी ठरत नाही. म्हणून बंद आता कसा झाला, अध्यास रूप झाला का सत्य झाला, तर बंद पूर्व पक्षीच्या मताने सिद्ध झाला. बरोबर. बर, आता त्या सत्य बंधाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, वेद बोधित कर्म आचरणाने बंधाची निवृत्ती होते. आता बंद जर सत्य असेल, रजेवर भासलेला सर्प जर सत्य असेल, तर तो सर्प प्रकाशाने निवृत्त होऊ शकत नाही, त्याला मात्र काठीची म्हणजे क्रियेची मात्र गरज आहे. मग ते क्रिया किंवा ते कर्म कसं करायचं, नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त हे असं वेदबोधित कर्म आपण पाहिलं, त्या कर्माने त्याची निवृत्ती होते, याचा आपण विचार करून आलो. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला. तूर्त सध्या तरी बंद अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. आता आपल्याला काय पाहिजे, बाकीच्या गोष्टी नंतर पाहू, पण बंद जो आहे तो अध्यस्त आहे का सत्य आहे, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी महत्वाचा विचारात घ्यायचा. बंद जर त्या ठिकाणी अध्यस्त जर ठरला, तर मग कर्माने त्याची निवृत्ती करायची काही गरज आहे का, तर ज्ञानानेच त्याची निवृत्ती करावी लागेल. आणि बंद जर त्या ठिकाणी सत्य ठरला, तर मग कर्म आहेचे त्या ठिकाणी पर्यायनं. म्हणून तूर्त सध्या तरी बंद अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पाहता खाली जरा. आता पूर्व पक्षाच्या मताने सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. हे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. आता कार्याध्यास घडण्याकरता त्याच्या ठिकाणी सामग्रीची आवश्यकता आहे. सामग्री वाचून कार्याचा अध्यास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आता तो अध्यास घडण्याकरता ही सामग्री सिद्ध होते का, तर ही सामग्री सिद्ध होत नाही. मग बंध त्या ठिकाणी कसा ठरला, तर बंध अध्यास रूप न ठरता बंध त्या ठिकाणी सत्य ठरलेला आहे, असं त्याने त्या ठिकाणी काय करून दिलं, सिद्ध करून दिलं. आता सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामग्रीच नाही. आता तुम्ही वर वर्णन करून सांगितले कोणती कार्याध्यासाची सामग्री, पहिल्यांदा सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा मुद्दा पहिल्यांदा आपण उपस्थित या ठिकाणी करू. कार्याध्यासाची ही सामग्री नाही, कारण बघा आता कारणाचा समुदाय कारणाच्या समुदायात सामग्री म्हणतात. कालच तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं की एखादं कार्य जर घडायचं असेल, तर त्या कार्यासाठी बरेच त्याला काय त्या ठिकाणी कारण असतात. जसं एखादा घट जर बनवायचा असेल, तर त्याच्या ठिकाणी काय काय कारणाची सामग्री पाहायला मिळते आपल्याला. जसं कुंभार पण आहे, पुन्हा कुंभाराची बायको, घट बनवण्याकरता मातीची आवश्यकता, ते गोल गरगरीत होण्याकरता चाकाची आवश्यकता, त्या चाकाला फिरवण्याकरता काठीची आवश्यकता,
बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये विचारात घ्यावा लागतात. काही त्याचे निमित्त कारण असतात, काही त्याचे उपादान कारण असतात. उपादान कारण म्हटलं का माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे आणि कुंभार वगैरे कुलाल चक्रदंड वगैरे ही त्याची काय आहे, निमित्त कारण आपल्याला विचारात घेता येतात. म्हणून कोणतंही जर कार्य जर घडायचं असेल तर कार्य घडण्याकरता कारणाची सामग्री पाहिजे का नाही. कारणाच्या सामग्री वाचून कार्याची उत्पत्ती होईल का? कार्याची उत्पत्ती होणार नाही. म्हणून ती सामग्री त्या ठिकाणी असायला हवी. तसं ह्या ठिकाणी कार्याध्यास जरी व्हायचा असेल तरी पण कारणाची सामग्री पूर्व पक्षाने जशी घेतली तशी सिद्धांत पक्षाला पण घ्यावं लागेल का नाही. घेण्या वाचून ती होईल का? घेण्या वाचून ती होणार नाहीच. म्हणून कारणाच्या समुदायात सामग्री म्हणतात. आद्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही. आम्ही सुद्धा आद्यासाला कारण सामग्री ह्या ठिकाणी मानतो का आहे का नाही. सामग्री वाचून कार्य घडत नाही हे आमचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणून सामग्री आवश्यक आहे. सामग्री अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही. पण काय आता या ठिकाणी विचारात घेतला की तुम्ही या ठिकाणी काय सांगितलं होतं की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे आणि प्रमातादी दोषत्रयी अध्यासाला कारण आहे. आणि हे सांगत असताना तुम्ही काय म्हटले की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होण्याकरता आधी त्याने कोणती वस्तू पाहिली पाहिजे? सत्य वस्तू आधी पाहिली पाहिजे आणि त्या सत्य वस्तूचा ज्ञानाचा संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये असायला हवा. आणि नंतर कधीतरी भविष्यामध्ये त्याला पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकार आदी दोष असेल आणि त्याच्यावरती त्याला दोरी पडली आणि त्या दोरीवरती इदम रूपाने हे काहीतरी आहे असं ज्ञान झालं आणि मग अंतःकरणामध्ये काय होता संस्कार. पूर्वी कधीतरी त्याने खरा सर्प पाहिला होता आणि त्याचा अंतःकरणामध्ये संस्कार होता. तो अंतःकरणातला संस्कार लगेच उमडून अशा पद्धतीनं वर आला आणि त्याने ज्ञान करून घेतलं ते हा सर्प आहे. का ज्ञान झालं त्याला? पूर्वीचा सत्य सर्प पाहिला म्हणून त्या सत्य सर्पाचा ज्ञानाचा संस्कार अंतःकरणावरती होता म्हणून त्या रजेवरती त्याला सर्पभ्रम झाला असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणता. म्हणजे पूर्वी तुम्हाला सत्य पदार्थ पाहावा लागेल तरच अध्यास घडेल असं तुम्ही म्हणता. परंतु हे म्हणणं मात्र योग्य नाही किंवा युक्तायुक्त नाही. का युक्तायुक्त नाही? कारण आधी अंतःकरणावरती ज्या पदार्थाचा संस्कार झालेला आहे तो पदार्थ सत्यच असला पाहिजे असं नाही. तो पदार्थ मिथ्या जरी असला तरी पण चालेल. पण पदार्थ मिथ्या असला तरी चालेल पण तो फक्त कसा असला पाहिजे? सजातीय असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तो पदार्थ फक्त सजातीय असला पाहिजे. सत्य सर्प नका पाहू पण चित्रात काढलेला पदार्थ, चित्रात काढलेला सर्प हा सत्य आहे का मिथ्या आहे? चित्रातला चित्रातला सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. पण मिथ्या जरी असला तरी जो मूळ सर्प आहे वारुळात जाणारा बाहेर येणारा जो खरा हालचाल करणारा सर्प आहे तो सर्प आणि चित्रातला मिथ्या असणारा सर्प, पण चित्रातला मिथ्या असलेला सर्प पण दिसायला त्या सर्पात आणि या सर्पात सारखेपणा आहे का नाही? सादृश्यता आहे का नाही? सजातीयपणा आहे का नाही? सजातीयपणा आहे. मग सर्प सत्यच असावा असं नाही. सर्प मिथ्या असला तरी चालेल फक्त तो कसा असला पाहिजे? सजातीय असला पाहिजे. मग मिथ्या सजातीय सर्प असला तरी मिथ्या सजातीय सर्पाचा अंतःकरणामध्ये जर ज्ञानाचा संस्कार असेल आणि त्याने मंद अंधकारादी दोषामध्ये दोरी पाहिली तर त्याच्यावरती सर्पभ्रम होऊ शकतो का नाही? त्याच्यावरही सर्पभ्रम होऊ शकतो. मग आता तुमचा सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार इथं सत्य शब्दाची काय आवश्यकता आहे का? सत्य शब्दाची आवश्यकता नाही. मिथ्या शब्दाची आवश्यकता असली तरी आणि जर सत्य सर्प पाहिलं तरी त्याला भ्रम होऊ शकतो ना? तर नाही व्हायचा? होऊ शकतो. पण सत्यच असावं असा आग्रह किंवा दुराग्रह करण्यात काही अर्थ आहे का? असा आता पूर्व पक्षीने हा दुराग्रह केला का नाही? हा दुराग्रह केला म्हणून जगताला त्याने कसं ठरवलं? सत्य ठरवलं. आणि असा जर त्याने दुराग्रह सुरुवातीलाच धरला नसता तर मग या ठिकाणी जगत सत्य ठरलं असतं का मिथ्या ठरलं असतं? मिथ्या म्हणजे आद्य स्वरूप ठरलं असतं. स्वाभाविकपणे ते आद्य स्वरूप ठरवता आलं असतं. परंतु ते आद्य स्वरूप का ठरवता आलं नाही?
त्यांनी त्या ठिकाणी संस्कार कसा लिहिला, सत्य लिहिला, सत्य विचारात घेतला, म्हणून अशा पद्धतीनं तो अध्यास ठरला नाही. अध्यास म्हणजे जगताची अध्यास पाहता खाली. पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमात आदी दोषत्रय ही सामुग्री नाही. कार्य अध्यासात फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दोषत्रय कारणच नाही बरं का, दोषत्रय कारण नाही. याचा विचार कधी कधी करायचा, नंतर करायचा. आता फक्त सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार याचा विचार करू आपण. बघा आता कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे, ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण लक्षात घ्यायचं. ज्याच्या असण्याने माती असेल तर घट आणि माती नसेल तर घट होईल का? घट होणार नाही. तसं आता ज्याच्या असण्याने म्हणजे संस्कार असण्याने, ऐक नाही, कोणते संस्कार सजातीय असो, ऐक नाही, किंवा ते सत्य असो किंवा मिथ्या असो, फक्त ते काय असले पाहिजे, सजातीय असले पाहिजे. बरोबर की नाही? बरं, सजातीय नसेल आणि त्याला जर समजा त्या ठिकाणी पुरुष असा त्याच्या अंतःकरणामध्ये संस्कार असेल, तर पुरुष असेल तर त्याला रजेवर सर्पभ्रम होईल का? संस्कार पुरुषाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि पाहिलं त्याने दोरे, तर त्याच्यावरती संस्कार होईल का? नाही होणार. मग त्याला ज्याच्या असण्याने म्हणजे ते सजातीय कारण असेल, जसं घटाला माती हे सजातीय आहे का नाही? घटात आणि मातीत सारखेपणा आहे का नाही? बरं, माती असेल तरच घट होईल, आहे का नाही? तसं या ठिकाणी पुरुष असेल आणि रजेवर सर्पभ्रम होईल असं होणार नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये संस्कार असला पाहिजे, पण तो कसा असला पाहिजे? सजातीय असला पाहिजे. मग सजातीय असेल तर कार्य आणि सजातीय नसेल तर कार्य होईल का? तर मात्र कार्य होणार नाही. म्हणून ज्याच्या असण्याने, जे कारण म्हणजे कोणतं कारण असण्याने, सजातीय कारण असेल तर मात्र संस्कार होईल आणि सजातीय कारण नसेल तर संस्कार होणार नाही. ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच त्याचं मूळ कारण आहे असं विचारात घ्यावं. बघा, जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रजेवर सर्प अध्यास होतो, तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला, वादीचा म्हणजे चाबक वगैरे, वादी कोणाला नसेल आठवत, चाबक वगैरे, आसड वगैरे असं काहीतरी आठवत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता विचारात. बघा आता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. बघा इथं याने प्रक्रिया काय केली, ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच त्याचे कारण. मग इथं कोणतं कारण लक्षात घ्यायचं बरं? इथं लक्षात कोणतं कारण घ्यायचं? सत्य घ्यायचं का सजातीय घ्यायचं? हा, सजातीय. हा, तर त्याचं ज्ञान होईल. बरोबर की नाही? आता नेहमीच आपल्याला सत्य पदार्थ पाहायला भेटेल असं आहे का कधी? पण त्याच्या सारखा पदार्थ पाहायला मिळू शकतो की नाही आपल्याला? एखाद्या देशामध्ये असा काही एक वस्तू असेल, काहीतरी आकाराची, काहीतरी पदार्थासारखी एखादी वस्तू असेल, ती आपण पाहायला तिकडे जातो का? इराण, इराक इकडे आता युद्ध सुरू झालेलं आहे, तिकडचे लोक वगैरे आपण पाहायला गेलो का? नाही पाहायला गेलो. परंतु ते लोक आपल्याला मोबाईल मध्ये बातम्यांमध्ये पाहायला मिळतात की नाही? पाहायला मिळतात. आता प्रत्यक्ष जाण्याची काही गरज आहे का? प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. मग आता मोबाईल मध्ये जे पाहिलेले आहेत चित्र आपण, ते चित्र आणि तिकडचे लोक याच्यात काही बदल आहे का? काही बदल नाही. मग तुम्हाला त्याच्यासारखीच लोक इथं चित्रात पाहायला मिळाली, तरी तुम्हाला संस्कार झाला की नाही अंतःकरणामध्ये? हा. मग सत्य पदार्थ नाही पाहिला आणि सजातीय पाहिलं तरी संस्कार हा अंतःकरणावरती घडतो. आणि सत्य पदार्थ पाहिला तर घडत नाही का? सत्य पदार्थ पाहिला तरी घडू शकतो. परंतु दोष काय उत्पन्न होतो की मग सत्य पदार्थ पाहायचा
तर मग जगत आधी आपल्याला जो जगत सांगायचंय हे जगत कसं आहे आद्य स्वरूप सांगायचंय ना. परंतु जर तुम्ही सत्यच पदार्थ म्हटले तर मग जगत आपला आद्यस्त ठरत नाही ना. मग जगत त्या ठिकाणी सत्य ठरतं. म्हणून त्यापेक्षा आपण काय विचार घेतलं की सत्य पदार्थ पाहण्यापेक्षा सजातीय आणि मिथ्या मोबाईल मध्ये असणारे जे काही आपण चित्र पाहतो ते काही सत्य असतात का मिथ्या असतात. ते चित्र वगैरे सगळे मिथ्याच असतात. परंतु ते कसे असतात त्याचे त्याचा आकार आणि याचा आकार दोन्हीचा आकार सारखा असतो. सजातीय त्या ठिकाणी असतो. म्हणून ज्याच्या असण्याने म्हणजे ज्या सजातीय पदार्थाचा आकार हा विचारात घ्यायचा. असेल तर संस्कार होईल आणि नसेल तर संस्कार होणार नाही. तेच त्याचं काय घ्यायचं मूळ कारण लक्षामध्ये घ्यायचं. तसा सत्य सर्प हा जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्कारने रज्जूवर सर्प अध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्प अध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. तुम्ही काय म्हटले होते सत्य पदार्थ असेल तर संस्कार आणि सत्य पदार्थ नसेल तर संस्कार होत नाही. आता सत्य सर्पाचा ज्ञान नसताना सुद्धा आणि सजातीय पदार्थ पाहून सुद्धा अंतकरणामध्ये संस्कार झालाय की नाही. अंतकरणामध्ये संस्कार झाला आणि त्या संस्काराने रज्जूवरती सर्पाचा अध्यास झाला की नाही. रज्जूवरती सर्पाध्यास हा त्या ठिकाणी होतच असतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण नाही आहे का नाही. मग म्हणून आता तुम्ही जो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे. तर आता इथं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू मानण्याची काही आवश्यकता आहे का. उलट सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असंच या ठिकाणी माना. आणि मिथ्या वस्तू ज्ञानजन्य मिथ्या सजातीय मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार आपल्याला सहजच उपस्थित होऊ शकते की नाही मिळू शकते की नाही. स्वर्गामध्ये आपल्याला देव पाण्याची गरज आहे का. नुसतं शास्त्राचं वाचन जरी केलं तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की नाही. आत्मा अनात्मा अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या वाचल्या तरी आपल्याला स्वाभाविकपणे कळू शकतात की नाही. कळू शकतात त्या ठिकाणी. त्याचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये अहो कधी कधी सर्प दाखवायची चित्र काढायची सुद्धा गरज आहे का. गरज नाही. नुसतं एखाद्याने एक चित्र तयार करून दाखवलं बघा असा असा हा असू शकतो किंवा नुसतं चित्र काढायचं नाही फक्त सांगायचं असं असं म्हणा असं असं करा असं असं लक्षात घ्या असा असा निमुळता आकार घ्या मध्ये जाड घ्या पुढं पातळ घ्या असं जरी म्हटलं तरी त्याचा संस्कार अंतःकरणामध्ये तयार नाही होऊ शकत का. होऊ शकतं ना. आपल्याला एखाद्या गावाला जायचंय कसं गाव असेल आपल्याला वृंदावन मध्ये जायचंय कसं वृंदावन असेल ऐक नाही. नुसतं ते साईडला अशा गल्ल्या असतात अशी मंदिरं असतात असं जरी मनावर जरी बिंबवलं तरी त्याचे संस्कार नाही होऊ शकत का. होऊ शकतात. मग तुम्हाला तो सत्य पदार्थ सुद्धा पाण्याची गरज आहे का. नाही. सजातीय पाण्याची गरज आहे का. उलट सजातीय पण नाही. उलट त्याचा संस्कार जरी झाला अंतःकरणावरती तरी भ्रम होऊ शकत नाही का. तरी पण भ्रम होऊ शकतो आहे का नाही. परंतु इतका सखोल विचार म्हटलं का मग त्याला वृत्ती प्रभाकर ग्रंथ घेतला का त्याच्यामध्ये मग याच्यापेक्षा आणखीन सखोल विचार पाहायला मिळतात. विचार सागर म्हणजे आपल्या सगळ्या सामान्य लोकांना लक्षात घेण्यासारखा हा ग्रंथ आहे. पहा आता म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताना अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचूनही जर अध्यास घडला नसता तरच सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण म्हणता आले असते. जर आता इथं काय म्हणलं त्याने सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार वाचून जर अध्यास घडला नसता ऐक नाही. तुम्हाला सत्य पदार्थ पाहावा लागेल आणि सत्य पदार्थ पाहिला नाही तर अध्यास घडणार नाही. असं जर झालं असतं तर आपण म्हटलं असतो बाबा हा पूर्व पक्ष म्हणतो त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण सत्य व ज्ञानजन्य संस्कार असेल तरच अध्यास घडतो अन्यथा अध्यास घडत नाही. परंतु आता मिथ्य सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराने सुद्धा अध्यास घडला की नाही. घडला. तुम्ही आमचा मोक्ष सांगत असताना कसा मोक्ष सांगितला तुम्ही. तुम्ही म्हणले हा आहे का नाही. तुमचं ग्रंथाचं परम प्रयोजन फल काय होतं.
ग्रंथाचं परमप्रयोजन फल होतं मोक्ष, आणि तो मोक्ष ज्ञानाने संभवतो. पण आमचं म्हणणं आहे, आमच्या कर्माने सुद्धा मोक्ष संभवतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही जसं आम्हाला आता बोल लावले की नाही, आता आम्ही तुम्हाला बोल लावतो. तुम्ही काय म्हणता, सत्य वस्तू आणि जन्य संस्कारानेच अध्यास, म्हणजे आम्ही काही भांडणं नाही करायला लागलो तुमच्या बरोबर. परंतु आम्हाला जरा तुम्ही तिथं आडवं लावलं ना, आम्ही पण तुम्हाला इथं आडवं लावतो. मग तुमचा विरोध करतो का आम्ही? नाही विरोध करत त्या ठिकाणी. परंतु सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारानेच अध्यास झाला असता तर आम्ही म्हटलं असतो सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे. परंतु मिथ्या सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार सुद्धा अध्यासाला हेतू आहे की नाही? अध्यास घडतोय की नाही? अध्यास त्या ठिकाणी घडतो. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असं म्हणण्याचं काही कारण आहे का? हे म्हणण्याचं कारण शिल्लक राहत नाही. बघा आता, मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडतो, बरोबर की नाही? असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे, आता असा अनुभव कोणालाच नाही का? असा अनुभव मला असं वाटतं हा अनुभव प्रत्येक मनुष्याला आहे की नाही? आणि तो अनुभव निर्विवादपणे कबूल करता येतो की नाही? निर्विवादपणे कबूल करता येतच असतो. तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार साध्यासाच हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. याकरता कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे, बर का? आता काय करायचं? आता तुम्ही जे कारण सांगितलं की नाही, कारण त्या ठिकाणी सांगितलं होतं, कारण दोन्ही ठिकाणी घडतं, सजातीय घडतं, सत्य घडतं. परंतु आमचं काय म्हणणं आहे, कारणाचं लक्षण करता असताना काय काढा की सत्य कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी कोणता शब्द घाला, तर सजातीय शब्द त्या ठिकाणी घाला. म्हणून अशा पद्धतीने सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू ठरू शकतो आणि अशा पद्धतीनं अध्यासाचा संभव होऊ शकतो. आणि जर असा अध्यास जर घडल तर त्या अध्यासाची निवृत्ती कर्माने होईल का ज्ञानानेच होईल? मग बोला आता. त्याची निवृत्ती ज्ञानानेच होईल. ज्ञाना वाचून अन्य दुसऱ्याने होणार नाही. कर्माने तर होणार नाही, पण कर्माने आपलं अंतःकरण शुद्ध होऊन शुद्ध अंतःकरणामध्ये ते ज्ञान प्रवाहित होऊन आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होईल का हा पदार्थ कसा आहे, नित्य आहे, सत्ता सत्ताहून विलक्षण आहे, असं त्याचं आपल्याला ज्ञान होऊन मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. चला तर याकरता कारणाच्या लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे आवश्यक आहे. पुढे पाहता, कारणाचे असे लक्षण केले म्हणजे अध्यासाहून बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. बघा आता कारणाचं असं लक्षण केलं का नाही, सत्य काढून सजातीय घातलं, असं जर कारणाचं लक्षण केलं तर स्वाभाविकपणे बंद त्या ठिकाणी सत्य आहे का अध्यास रूप आहे हे लक्षात येतं आपल्या. पहा बरं आता, अध्यास रूप आहे का नाही? मग अध्यासाची निवृत्ती कशी होणार आहे? अध्यास म्हणजे अध्यस्त. अध्यास अध्यास शब्दाचा अर्थ काय होतो? अध्यास शब्दाचा अर्थ भ्रम म्हणता, आहे का नाही? तुम्ही त्याला काय म्हणता? भ्रमरूप आहे, सत्ताहून विलक्षण आहे, मिथ्या असं तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणता, आहे का नाही? मग मिथ्या सर्पाची निवृत्ती केवळ प्रकाशाने होते, काठीची काही आवश्यकता पडत नाही. म्हणून आता असं लक्षात येतं की सजातीय वस्तू ज्ञान हा खाली पहा, कारणाचे असे लक्षण केले म्हणजे काय होईल? आत्म्याहून बंद कुठेतरी सत्य असून, ऐक नाही, बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. पण आत्म्याहून बंद कुठेतरी सत्य असून हा बंद कसा लक्षात घ्यायचा आहे? बंद आद्या स्वरूपाने सत्य आहे का खरोखरच सत्य आहे? बंद हा भ्रमरूपाने सत्य मानायचं, नाही का? नाही तर मग तुम्ही सत्य म्हणाल तर मग परत घोळ होऊ शकतो, आहे का नाही? म्हणून म्हणजे आत्म्याहून बंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाचे संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला, ऐक नाही. हा दोष कसा त्या ठिकाणी स्वाभाविकपणे आपोआप त्या ठिकाणी जातो. ओंकार महाराज याच्यावरती प्रश्न करा बर का, याच्यावरती आपल्याला प्रश्न करावा लागेल. मग हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप त्या ठिकाणी गेला.
हा बघा, आता हा दोष घालवण्याकरता फार आपल्याला 8 तास करावा लागला का? 8 तास आपल्याला करावा लागणार नाही, फक्त कारणाचं लक्षण बदललं, बरोबर की नाही? कारणाचं लक्षण बदललं तर बंद त्या ठिकाणी कसा ठरला? त्या पूर्व पक्षीच्या मताने तो त्याने सत्य मानला होता, तो आता सत्य मानायचा का मिथ्याच मानायचा? बंद त्या ठिकाणी स्वाभाविकपणे मिथ्या मानायचा. आणि मिथ्या जरी असला तरी त्याची प्रतीती येते का नाही? रजेवर भासलेलं सर्प सत्य नसून मिथ्या आहे, पण प्रतीती अनुभव येते का नाही? भीती वाटते का नाही? भीती त्या ठिकाणी वाटत असते. आणि भीतीची निवृत्ती करावं वाटत नाही का प्रत्येकाला? भीतीची निवृत्ती आपल्याला माहिती हे सगळं बदलणार आहे, तरी पण ते भय वाटे परी न सुटे हा संसार. हा संसार तुकोबराय म्हणतात, मला याचं भय वाटतं पण सुटत नाही. का सुटत नाही बरं? जशी आपली सावली आपल्याहून वेगळी असते का? हा त्यांचा पण चालू होता. बरं, असं होतं. तुम्हाला आहे ना याच्यामध्ये पुढे जर शंका आली ना, वेळच्या वेळेला विचारित चला. जास्त काय आपल्याला पुढे वाढवत नाही चालायचं. जेवढं आपल्या लक्षामध्ये येईल ना तेवढाच पुढचा मुद्दा घेत राहायचा. जर पुढचा मुद्दा आपल्या लक्षात आला नाही ना, तर काय करायचं? वारंवार वारंवार त्याच मुद्द्याला काय करत राहायचं? गिरवत राहायचं. म्हणजे एक एक मुद्दा आपल्या त्या ठिकाणी काय आला पाहिजे? लक्षात आला पाहिजे. हा पूर्व पक्षाने दिलेला दोष गेला. पूर्व पक्षाने दिलेला दोष कस काय गेला आपोआप बरं? सांगा बरं, कोण देईन याचं उत्तर? कसं कारणाचं लक्षण केलं म्हणजे? हा हा, बोला बोला. हम्म. हा हा, असं कारण हे कारणाचं लक्षण केलं की नाही? असं कारणाचं लक्षण केलं म्हणजे काय होतं? आत्म्याहून बुंद कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे, असं तुम्ही पूर्व पक्षीनं हेका लावला होता. तो हेकाच त्याचा चुकीचा झाला का नाही? फक्त शब्दात अशा पद्धतीनं बदल केला आणि अशा पद्धतीनं कार्याचं लक्षण केलं, तर म्हणजे काय होतं? की तो बंध त्या ठिकाणी सत्य म्हणण्याच्या ऐवजी मिथ्या म्हणावा, अध्यासरूप म्हणावा. आणि मग अशा पद्धतीनं त्याची निवृत्ती आपल्याला ज्ञानाने करता येते. ठीक आहे. मग हा पूर्व पक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. संस्काराचे जनक जे ज्ञान, ऐका नाही, आता इथं थोडं बारकाईनं ऐका म्हणजे लक्षात येऊन जाईल. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो. आता बघा, संस्काराचे जनक, आता थोडं लक्षात घ्यायचं. संस्कार संस्कार म्हणजे काय बरं का? याला जरा तुम्ही या शब्दाला जर विचारात घेतलं की मग तुम्हाला संस्कार कळाला की संसाराचे जनक जे ज्ञान बरं का, ते पण तुम्हाला या ठिकाणी काय होईल? व्यवस्थित कळेल. आणि ह्या सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच म्हटलेले आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच म्हणले. संस्कार शब्दाचा संस्कार शब्दाला पूर्व पक्ष असो किंवा उत्तर पक्ष असो यांनी बाजूला केलेलं आहे का? यांनी बाजूला केलेलं नाही. का बाजूला करायचं नाही? कारण काही जरी झालं तो पदार्थ सत्य असो मिथ्या असो, त्याचं काय पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार असला पाहिजे. मग संस्कार संस्कार म्हणजे काय? ओंकार महाराज चुकलं तर सांगा बरं का, आठवलं तर बघा तुम्हाला. संस्कार शब्दाची व्याख्या काय होते? बघा, ज्ञानाची जी हे बरोबर ना, ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था असते ना त्याला त्या ठिकाणी संस्कार असं म्हटलं जातं. असं आहे बरं का. पूर्वी म्हणे गावामध्ये, गावाच्या बाजूला एक मोठा असा वटवृक्ष होता. बर, मग त्या वटवृक्षामध्ये कोणी शेतकरी शेतामध्ये थकले भागले का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या असणाऱ्या वटवृक्षाखाली सावलेले येऊन विश्रांती घेत असे. पुन्हा गुरुजीला जर पाठ सांगायचा असेल तर ते गुरुजी विद्यार्थ्यांना त्या वटवृक्षाखाली घेऊन एका बाजूला पाठ सांगायचे. म्हणजे त्या वटवृक्षाखाली ज्याला आराम करायचा आहे, ज्याला झोपा काढायच्यात, ज्याला पाठ सांगायच्यात, ज्याला चिंतन करायचंय, एवढा मोठा असा वटवृक्ष होता. ठीक आहे, एवढा मोठा वटवृक्ष. आणि कालांतराने अशा पद्धतीचा वटवृक्ष त्याचं आयुष्य झालं आणि तो वटवृक्ष नष्ट झाला. नष्ट झाला
तरी पण एक जण म्हटला ह्या वटवृक्षाने आमच्या गावावरती एवढे उपकार केले, आता काय करावं? तर त्या वटवृक्षाचं त्याने बीज आहे ते आपल्या जवळ जपून ठेवलं, ऐक नाही. आणि कालांतराने कुणीतरी त्या वटवृक्षाविषयी विचारायला सुरुवात केली, बरं का. कुठे हा वटवृक्ष? त्याने सांगितलं हा वटवृक्ष माझ्या खिशात आहे. तो म्हणला खिशात? आणि एवढं मोठं गाव त्याच्यात बसत होतं आणि तुम्ही म्हणता खिशामध्ये आहे? कसं काय खिशामध्ये असेल, दाखवा तरी आम्हाला. ते म्हणले बघा हा हे बी. आता म्हणले हे बी एवढं एवढं, आणि वटवृक्ष किती मोठा होता? ते म्हणले साऱ्या वटवृक्षाचं सार म्हणजे या ठिकाणी काय हे बी आहे. म्हणजे त्या वटवृक्षाचे सगळे संस्कार ते कुठे? त्या बियामध्येच आहे का नाही? म्हणजे आता ते बी जर पक्ष्याने खाल्लं आणि त्याची विष्ठा जर जमिनीमध्ये पडली आणि त्याचा जर वटवृक्ष तयार झाला, तो केवढा मोठा होऊ शकतो? बरं तेवढा मोठा झाला त्याच्या खाली लोक विश्रांतीला येऊ शकत नाही का? पूर्वीप्रमाणे पूर्वीप्रमाणे आहे का नाही? झाडे मुडे बीजे होय, बीजे मुडे झाडे होय, आयशे कल्प कोटी जाये परी, जाती न नसे, असं माऊली त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे त्या बियामध्ये त्याचे संस्कार असतात की नाही. मग आता संस्कार जो आहे ती संस्काराची सूक्ष्म अवस्था, त्या ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे त्याला संस्कार म्हणायचं. एवढा मोठा वटवृक्ष आणि त्या ज्ञानाची ती सूक्ष्म अवस्था म्हणजे त्याचं असणार बीज, हे केवढं असतं? एवढं एवढं त्या ठिकाणी असतो. आणि बाकीचं ज्ञान कसं असतं? फार व्यापक स्वरूपाचं त्या ठिकाणी असतं. चला आता संस्काराचे जनक. जनक म्हणजे काय? जे उत्पन्न करतं त्याला जनक म्हणायचं. आणि जन्य कशाला म्हणायचं? ज्ञानाला त्या ठिकाणी जन्य असं म्हणायचं. मग संस्काराचे जनक काय आहे? ते असणार ज्ञान, आहे का नाही. आणि त्या ज्ञानाचा त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो, तो विषय सजते मात्र असला पाहिजे. आता संस्काराचे जे जनक ज्ञान आहे का नाही, ते ज्ञान आहे का नाही, ते ज्ञान कसं असलं पाहिजे? सत्य असलं असावा नाही तर मिथ्या असावा. तो विषय कसा असला पाहिजे? सत्य असावा किंवा मिथ्या असावा. पण तो मात्र कसा असला पाहिजे? सजते मात्र असला पाहिजे. तो जर सजते नसेल तर रज्जूवरती त्याला संस्कार असेल मनुष्याचे, संस्कार असेल पाण्याचे, संस्कार असेल रजताचे, बरोबर की नाही. तर त्याला रज्जूवरती सर्पभ्रम होईल का? संस्काराचे जनक ज्ञान आहे त्याला. हा. आणि ते जर त्या सर्पाच्या सजतीय जर नसेल आणि विपरीत जर असेल तर त्याला भ्रम होईल का? आद्यास होईल का? आद्यास होणार नाही. मग संस्काराचे ज्ञान आहे का नाही, ते संस्काराचे ज्ञान कसे असले पाहिजे? मात्र सजतीय असले पाहिजे. आम्हाला सत्याशी काही घेणं नाही आणि मिथ्याशी घेणं नाही. फक्त सजतीय असलं तरी संस्कार त्या ठिकाणी होऊ शकतात. ठीक आहे. तो विषय मात्र सजती असला पाहिजे. वारळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे, म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाची सजती आहे, ऐक नाही. आता इथं जाती कशी आहे, जाती कशी पाहिजे? एक असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. जर जाती भिन्न असेल, पुरुष आता जर वारुळावर पाहिलं सर्प, सर्पाची जात आहे का नाही, सर्प एक जाती आहे का नाही. आणि मनुष्य पण एक जात आहे, आणि जनावर एक जात आहे, आणि पक्षी एक जात आहे. या जाती भिन्न भिन्न आहे का नाही? जाती भिन्न भिन्न आहे. आता वारुळावर पाहिलेला सर्पाची जात आणि पुस्तकावर चित्रात वगैरे पाहिलेले सर्पाची जात, हे जात भिन्न काय एकच आहे? वारुळ जात एकच आहे ना, एकच आहे ना. हा. वारुळावर सर्प पाहिला आहे का नाही. कोणीतरी कोणत्या तरी दिवसाला नागपंचमीला स्त्रिया वारुळाला पण जायला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी जाताना नागदेवतेला त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याचा फोटो काढला. आता घरी आणून दाखवलेला फोटो, घरी आणून मोबाईल मध्ये तो फोटो दाखवला, बरोबर आहे की नाही. आणि घरी आणून त्यांनी त्या मोबाईल मध्ये तो फोटो दुसऱ्याने कोणीतरी पाहिला आणि त्या फोटोचे संस्कार म्हणजे त्या सर्पाच्या जातीचे संस्कार त्याच्या अंतकरणावर झाले का नाही. आणि नंतर तो वारुळाला पूजायला गेला आणि त्याने मग तिथं तो सर्प पाहिला, बरोबर आहे की नाही. हा सर्प आणि तो सर्प दोन्हीची जात एक आहे का नाही? दोन्हीची जात एक आहे. असा संस्कार त्याला पक्का झाला का नाही? असा संस्कार त्याला त्याचा मजबूत होऊन जातो. पाहता
वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. मिथ्या म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजती आहे. ऐक नाही. मग काय झालं? मिथ्या सर्पाचे ज्ञान मोबाईल मध्ये काढलेला फोटो तो सर्प कसा आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्याच आहे का नाही? मग मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाशी सजती आहे का नाही? सजती म्हणजे सारखे आहे का नाही? सारखे त्या ठिकाणी आहे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्काराने अध्यास घडतो. अध्यास घडण्याकरता तुम्ही फक्त म्हणता सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे असं म्हणण्याची काही गरज राहिली का? उलट मिथ्या सर्पाची जाती फक्त ती जात मात्र समान असली पाहिजे. जात जर विरुद्ध असेल तर मात्र संस्कार होणार नाही. म्हणून मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. म्हणून सजतीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाच कारण आहे. इथं सजतीय म्हणण्यापेक्षा बरं का महाराज, इथं मिथ्या वस्तू ज्ञानजन्य सजातीय मिथ्या म्हणायचं. बरोबर ना? कारण आपल्याला जर त्यांनी नुसतं सजातीय म्हटलं तर मग चालणार नाही. ऐक नाही. तिथं उलट मिथ्या जर म्हटलं, कारण वादेचा सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. चित्रात काढलेला सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या सजातीय आहे की नाही? मिथ्या सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असंच म्हटलं पाहिजे ना? आहे का नाही? तरी पण अध्यास घडतो का नाही? हा हा. हम्म. हा सत्य पण पाहिलं असेल. हा सजातीय. मग चित्रात पाहिलेला सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? मग मिथ्या ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू नाही का? फक्त तो सजातीय असला पाहिजे. आहे का नाही? मग मिथ्या शब्द सुद्धा तिथे हा सजातीय शब्द योग्य आहे. बरोबर की नाही? मग सजातीय पाहत असताना पदार्थ सत्यच असला पाहिजे का मिथ्याच असला पाहिजे? मग दोन्ही पण. बरं मग आता सत्य तू हा. कारण त्याच्याच पुढे आता आपल्याला आवश्यकता पडणार आहे. कारण तुम्हाला जगत आद्य स्वरूप ठरवायचं का सत्य ठरवायचं सांगा बरं. हा. आणि आद्य स्वरूप पदार्थाची निवृत्ती स्वाभाविकपणे सहज आहे का नाही? आणि जर तो जगत सत्य ठरलं तर मग करा अशा पद्धतीचं कर्म. आहे का नाही? घ्या एक जन्म. त्या जन्मात नाही झालं का मग त्या जन्मात एक बीज पेरलं का आणखी पुढे उगवतच राहणार आहे. त्याची काही परंपरा चुकीची नाही. अशा पद्धतीने तुमचं काम चालूच राहणार आहे. आणि एकदा जर कळलं का हा रजेवर भासलेला सर्प कसा आहे? मिथ्याच आहे. आणि एकदा त्याचं ज्ञान झालं मग तुम्ही देह राहो अथवा जाओ आम्ही वस्तूची केवळ आहो. ऐक नाही. काजे दोरी सर्पत्व आहो दूरची कडोनी माऊली म्हणतात. बरोबर आहे का नाही? देह जावो अथवा राहो आम्ही वस्तूचे केवळ आहो. आम्ही वस्तू नाम आम्ही परमात्माच आहो. काजे दोरी सर्पत्व आहो. का बरं? विचार करा. दोरी आहे का नाही? आणि सर्पत्व वाव. सर्पत्व दोरीच्या ठिकाणी व्यर्थच आहे का नाही? व्यर्थच आहे. आहे का नाही? काजे दोरी सर्पत्व आहो दोरीची कडून दोरीकडून तो अशा पद्धतीनं मिथ्या व्यर्थ प्रतीला येतो. पण आम्हाला आता यासारख ज्ञान झालंय का नाही? मग आता आपल्याला एक देह घ्यायची गरज आहे का? नाही. आणि जसं संत म्हणतात की नाही, याची दे याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. हा मुक्तीचा सोहळा बघायचा असेल तर पदार्थ आपलं आद्यच त्या ठिकाणी कसं असलं आपलं अहंकारादी अनात्म बंद हे ठिकाणी आद्य स्वरूप ठरले पाहिजे का सत्य ठरले पाहिजे? मग आद्य स्वरूप ठरले पाहिजे. आहे का नाही? मग ज्ञानाने त्याची काय स्वाभाविकपणे निवृत्ती होते. लग्न मंडपावर बोल्यावर असणाऱ्या नवरीला लग्न लागल्याच्या नंतर नुसतं विचारलं की आता तुझं नाव घे तर तिला सौभाग्यवती म्हणून नवऱ्याचं नाव घ्यावं लागत. मग ती किती लवकर निर्णय करते? तसं आपलं हा लवकर निर्णय
होऊ शकतो. आणि जगत जर सत्य ठरलं तर मग किती जन्म घ्यावा लागत, मग गणित नाही जी जात्रा पुढे ती परंपरा चालूच राहते, हे मात्र सांगता येत नाही. म्हणून आता सध्या तुम्ही सजातीय वस्तू आणि जन्य संस्कार विचारात घ्या वाटलं तर, आहे का नाही. आणि हेच अध्यासात कारण आहे, हे मात्र ह्या ठिकाणी सिद्ध झाले. आता खालचा जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा पण आता जरा बारकाईने विचारात घ्यायचा बरं का. कारण सत्य, वस्तू, ज्ञान, जन्य, संस्कार या प्रत्येक शब्दाला महत्व आलेले आहे का नाही. एकही शब्द विचारात घ्यायचा आहे. पहा आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासाच कारण आहे, याचा विचार करू. बघा आता काय म्हटलं की अध्यासात ज्ञानजन्य संस्कार, बरोबर की नाही. ज्ञान म्हणजे कोणत्या पद्धतीचं ज्ञान होईल, सरपत पुस्तकातलं होईल, वादीचं होईल, कुठं ज्ञान करून दिलेलं असेल, ऐक नाही, किंवा सत्य पदार्थाचं ज्ञान असेल का, एक ज्ञान असेल का बरं. ज्ञान एक आहे का. एक ज्ञान नाही ना. तो पुस्तकात पाहिल, मोबाईल मध्ये पाहिल, वादीचा पाहिल, चित्रात कोणीतरी तयार करून दिलेला पाहिल. हा, पण संस्कार तर झाला की नाही अंतःकरणावरती. त्या तो पुस्तक किंवा तो वादीचा अंतःकरणात ठेवून दिलाय सर्प, नाही, फक्त त्याचे संस्कार अंतःकरणात राहिले का नाही. मग तो ज्ञानजन्य आहे का नाही झालेला संस्कार असावा, किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कार कारण असावा, आहे का नाही. तिथं सत्याचा असेल किंवा सजातीय असेल, आम्हाला घेणं कशाचे, आम्हाला त्या सत्य पदार्थाचं घेणं आहे, त्या मिथ्या पदार्थाचं घेणं आहे, त्या सजातीय पदार्थाचं घेणं आहे, का त्याच्या संस्काराच्या कारणाचे घेणं आहे. आम्हाला अंतःकरणामध्ये काय असलं पाहिजे, त्याचा संस्कार मात्र असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासाच कारण आहे, याचा विचार करू. बघा आता कसेही म्हटलं तर अध्यासात साक्षात कारणत्व संस्कार असंच येतात. कसेही जरी झालं तर कारणत्व कुठे येणार आहे, ते शेवटी संस्काराला त्या ठिकाणी कारणत्व येत असतं. प्रत्यक्ष ज्ञान इथं कारण आहे का, प्रत्यक्ष ज्ञान इथं कारण नाही. त्या ज्ञान किती मोठं असतं बरं. तो वटवृक्ष, ती लोक, त्याच्या फांद्या, त्याची उंची, त्याचं आयुष्य, किती व्यापक ज्ञान आहे का नाही. आणि नुसतं एवढं एवढं बीज म्हटलं, संस्कार म्हटलं तरी काम होतं का नाही. नुसतं एवढा विचारसागर हा डोंगरा इतका ग्रंथ मोठा आहे. आणि त्या ग्रंथाचं तात्पर्य काय, ब्रह्म, सत्य, जगन, मिथ्या, तत्वम असी, या तीनच शब्दात मुद्दा आला का नाही सगळा. मग तत्वमसी असं जर विचार केला तर हा सगळा विचारसागर पुढे येतो की नाही. मग त्याच्यातले सगळे तरंग लक्षात येतात, प्रत्येक तरंगामधले प्रत्येक परिच्छेद लक्षात येतात. परिच्छेद लक्षात आल्याच्या नंतर पूर्व पक्षाने काय मुद्दा उपस्थित केला, किती सारं येत राहतं का नाही ज्ञान, सगळं ज्ञान येत राहतं. पण आता हे सगळं कुठं साठलेलं आहे, हा ग्रंथ तत्वमसी, ऐक नाही, ब्रह्म, सत्य, जगन, मिथ्या, एवढं तर सगळं साठवलंय का नाही. म्हणजे हा तत्वमसी ज्ञानाचा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये आहे का नाही. मग सगळ्यात कारणत्व जे येतं ते कशाला येतं, ज्ञानाला येतं का त्या ज्ञानाच्या संस्काराला येतं. ज्ञानाच्या संस्काराला, म्हणजे ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था आहे त्या ज्ञानाच्या सूक्ष्म अवस्थेला म्हणजे संस्काराला शेवटी कारणत्व येत असतं. ते ज्ञानजन्य संस्कार असू द्या, नाही तर सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार काय असू द्या, आम्हाला कारणत्व कशाला घ्यायचंय, संस्काराला त्या ठिकाणी कारणत्व घ्यायचं आहे. बघा का कसे म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कार असंच येते, ज्ञानास मात्र नाही. तर ज्ञानास आलं तिथं, ज्ञानाच येतं, संस्कार आला म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान नाहीत का हो? आणि ज्ञान आल्याच्या नंतर मग तो पदार्थ कसा आहे, काय आहे, वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये येत नाही का, सगळं त्याच्यामध्ये येतच असतं. म्हणून काही जरी झालं तर कारणत्व कुठे घ्यायचं, संस्काराला त्या ठिकाणी कारणत्व घ्यायचं. ज्ञानच नाही. प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. बघा आता प्रथम वाक्यात म्हणजे काय, मागच्या इथं बघा, ज्ञानजन्य संस्कार, इथं काय झालं, संस्काराला कारण काय सांगितलं, ज्ञानजन्य, ज्ञान काय झालं आणि जन्य काय झालं बरं या ठिकाणी.
जन्य आणि ज्ञान याच्यामध्ये एक विशेषण असतं, एक विशेष असतं आणि एक विशिष्ट असतं. आता तुम्हाला विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट कळालं का नाही? बर, मग ज्ञान काय आहे आणि जन्य काय आहे का नाही? आणि इथं विशिष्ट काय झालं याच्यामध्ये याचा विचार करायचा. तर ज्ञानजन्य हे संस्कार विशेषण त्या ठिकाणी आहे, बरोबर का नाही? मग एक ज्ञान आहे आणि एक जन्य आहे. उत्पन्न करणारा उत्पन्न होतं त्याला काय म्हणायचं? उत्पन्न होतं त्याला जन्य म्हणायचं, आहे का नाही? जन्य म्हणायचं. आणि उत्पन्न झालं ते ज्ञान झालं, बरोबर का नाही? हे काय त्या संस्काराचे विशेषण आहे. आणि संस्कार काय झाले बरं आता? आ संस्कार काय झाले? संस्कार विशेष झाले ना आता. संस्कार काय होणार आहे मग आता? संस्कार विशेषच होणार ना, आहे का नाही? ज्ञानजन्य संस्कार असंच तुम्ही म्हटले ना मागच्या वेळेस. मागच्या ओळीमध्ये कसं दिलं? ज्ञानजन्य संस्कार, आहे का नाही? याच्यात विशेष काय, विशेषण काय आणि विशिष्ट काय बरं? पहा बरं. ज्ञान काय झालं? संस्कार हे विशिष्ट झाले का? संस्कार हे विशेष होणार ना. शेवटी संस्कार महत्वाचे आहेत. हा, ऐक नाही. आणि ज्ञानजन्य हे विशेषण झालं आणि ज्ञानजन्य संस्कार हे विशिष्ट झालं, असं म्हणायला पाहिजे ना. हा, असं लक्षात घ्या. बघा आता हे ना थोडं सावकाश घेऊ आपण, जास्त गडबड करायची नाही आणि कोणाला शंका आली तर परत वारंवार इथं विचारित चला, ठीक आहे? दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे, ऐक नाही. आणि दुसऱ्या वाक्यात काय दिलं? पहिल्या वाक्यात ज्ञानजन्य संस्कार हे कारण सांगितलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे सांगितलं ना मागच्या ह्याच्यात. पहा बरं, सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कार, ऐक नाही. एक झालं ज्ञानजन्य संस्कार आणि एक झालं सजातीय वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार कारणच आहे. कारणत्व आहे, पण साक्षात मात्र नाही. आता कसंही जरी झालं तर ते साक्षात कारण ठरलं का? साक्षात कारण ठरलं नाही. साक्षात कारण काय ठरलं? तर साक्षात कारण संस्कार ठरले, तर ते ज्ञान ठरलं, ते सजातीय ठरलं. सजातीय ठरलं का? हा, संस्कार ठरले, बरोबर की नाही? तुम्ही सर्प म्हणा, पुस्तकात म्हणा, खरा म्हणा, कधीतरी आधी पाहिलेला आहे, एक 20-25 वर्ष झालं असेल, आहे का नाही? आणि त्याच्या अंतकरणामध्ये काय आहे? सगळं ज्ञान आहे का फक्त तेवढं संस्कारच आहे बरं? आहे का नाही? आणि मंद अंधकाराच्या दोषामध्ये तुम्ही पाहिलं इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे. आणि पूर्वी कधीतरी तुम्ही साप, त्याचा संस्कार अंतकरणामध्ये राहिला का नाही? आणि त्या संस्काराने तुम्ही काय म्हटले? कदाचित हा साप इथं असावा, असं तुम्हाला त्या आदिष्ट पदार्थाचं काय आहे? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान झालं का नाही? म्हणून हा सर्प आहे असं ज्ञान झालं का नाही? तुम्ही रज्जूवरती सापाचा भ्रम होत असताना, ऐक नाही, तर रज्जूला पाहण्याच्या आधी घरातून जाताना पहिल्यांदा तुम्ही साप पाहून तिथे गेलते का? आताच साप पाहिला आणि लगेच मला इथं दिसला, असं झालं का? पूर्वीच कधीतरी त्याचा संस्कार अंतकरणामध्ये असतो, संस्कार अंतकरणामध्ये असतो. मग माझं असं, मग आता इथं ग्रंथकारांना काय म्हणायचंय? ते ज्ञानजन्य संस्कार असो किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कार असू द्या, पण आम्हाला कारण तो कशाला द्यायचंय? संस्काराला या ठिकाणी कारणत्व द्यायचं आहे. सरळ मुद्दा आहे ना, काही कठीण तर नाही याच्यामध्ये. पाहता पण मात्र साक्षात नाही. तेथेही संस्कार द्वाराच कारणत्व आहे. तेथे सुद्धा कसे जरी झालं तरी संस्काराच्या द्वारेच त्या असणाऱ्या वस्तूला, अध्यासाला कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कोणत्याही दृष्टीनं ज्ञानजन्य म्हणा किंवा सजातीय वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार कशाही अर्थाने घेतलं तर साक्षात कारणत्व ज्ञानाला आलं का संस्काराला आलं? साक्षात कारणत्व संस्काराला साक्षात कारणत्व, तर ज्ञानाला मात्र साक्षात कारणत्व येत नाही. आणि संस्कार म्हणजे ज्ञानाची सूक्ष्म अवस्था आहे का नाही? सूक्ष्म अवस्था आहे. फक्त व्यापक ज्ञान नाही, तर सूक्ष्म असणारं ज्ञान, थोडक्यात असणारं ज्ञान म्हणजे तो असणारा संस्कार, त्यालाच त्या ठिकाणी कारणत्व येत असतं.
कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणातून आहे. कारण बघा आता, जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाळी असते असा नियम आहे. आता बघा, जे कारण असते, सगळेजण बारकाईने ऐकताना बारकाईने ऐका. इथं जर कुठं जर विसंगत वाटलं, नाही लक्षात आलं, परत परत विचारित चला. जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाळी असते असा नियम असतो. आता कारण कारण शब्दाचा अर्थ काय केला बरे आपण? ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं काय कारण आहे. हे लक्षात आलं का नाही? हे लक्षात आलं. आणि ते कारण कधी असतं? कार्य घडण्याच्या अव्यवहित पूर्व काळी असते. आता ह्या शब्दाचा जरा थोडं बारकाईने विचार करायचा. व्यवहित म्हणजे काय आणि अव्यवहित म्हणजे काय, याचं उत्तर कोणाला देता आलं तर सांगा बरं. आहे का नाही? अव्यवहित म्हणजे जवळचे. आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो बरं का. की एक मनुष्य आहे का नाही, आणि त्या माणसाने दगड फेकून आपल्याला समजा मारला, बरोबर की नाही? पण त्याने आपल्याला कधी दगड फेकून मारलाय हे मात्र आपल्याला माहिती नाही बरं का. त्याने दगड फेकून तो मोकळा झालाय, परंतु कदाचित तो दगड आपल्याकडे येत आहे आणि तो दगड येऊन आपल्या डोक्याला लागणार आहे. इतक्यात त्या दगडाकडे आपलं लक्ष गेलं. तो दगड डोक्याला लागण्याच्या आधी आपण पटकनी खाली वाकलो आणि आता दगड लागायचा त्या ठिकाणी वाचला, म्हणजे डोकं फुटायचं वाचलं. आता तो दगड त्याने फेकला, फेकल्याच्या नंतर तो जवळच होता. तो दगड तिकडून त्याने फेकला आणि इतक्यात आपल्या डोक्याला लागणार, इतक्याच काळामध्ये आपण खाली वाकलो. म्हणजे तो डोक्याला दगड लागायचा आता वाचला की नाही? मग हा दगड डोक्याला लागणार इतक्यात वाकला. याच्यामध्ये दगड लागण्याच्या आधी तुम्ही वाकले का नाही? म्हणजे पूर्व काळ आहे का नाही? पूर्व काळ आहे का नाही? म्हणजे दगड येणार हा तो त्याचा डोक्याला लागण्याचा पूर्व काळ आहे का नाही? हा. मग परंतु तो काळ किती मध्ये अंतर काय होतं का त्याच्यामध्ये? जर इकडे तिकडे पाहिलं असतं तर डोक्याला लागलं नसतं का? म्हणजे मध्ये अंतर तरी आहे का? थोडं 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 सुद्धा व्यवधान आहे का मध्ये? थोडंफार अंतर मध्ये काहीच अंतर नाही. पण पूर्व काळ मात्र आहे का नाही? डोक्याला लागण्याच्या आधीचा पूर्व काळ. जर पूर्व काळ नसला, तिकून फेकला आणि इकडे लगेच लागला, मध्ये जर अंतर नसलं तर डोकं फुटलं असतं. मग पूर्व काळ पण त्याच्यामध्ये आहे. आणि काही अंतर आहे का? अंतर मात्र नाही. हे लक्षात आलं का नाही? बर, मग आता पहा, जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाळी असते असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाळी असले, बघा आता रजेवरती तुम्हाला सर्प भ्रमवणार आहे की नाही, त्याचं ज्ञान बघा अध्यासाच्या पूर्वकाळी. पूर्वकाळीमध्ये कधी हो? तुम्ही 20-25 वर्षापूर्वी कधीतरी साप पाहिलाय की नाही? सत्य पहा, सजते पहा, कधीतरी पाहिलं की नाही? ते ज्ञान पूर्वकाळी आहे, बरोबर की नाही? पण ज्ञान पूर्वकाळी आहे आणि त्याचे संस्कार ते कधी आहे? ते आत्ता आणि इथं नाही का? ते आत्ता आणि इथे अव्यवहित काळी आहे का नाही? अव्यवहित काळी मात्र ते ज्ञान असतं त्या ठिकाणी. बघा आता, सर्पाचे ज्ञान आद्यासाच्या पूर्वकाळी असले तरी अव्यवहित पूर्वकाळी नाही. आता ते ज्ञान अव्यवहित पूर्वकाळी म्हणजे मध्ये थोडा, आता तुम्हाला माहिती आहे ना, डोळ्याची पापणी झाकली, किती वेळ लागला? 1 तास, अर्धा तास काय लागला का? का लगेच अव्यवहित काळी अत्यंत तसं पाणी बाजूला आपलं शेवळ बाजूला करावा आणि लगेच पाण्याची प्राप्ती व्हावी. बटन दाबलं का लगेच लाईट लागते. मध्ये किती अंतर पडतं बरं? तोच असणारा अव्यवहित काळ. आता ज्ञान नाही का? ज्ञान कधीच आहे? पूर्व काळाचं. आणि संस्कार कधीच आहे? संस्कार, त्याचा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये आहे का नाही? आणि ज्ञान फार पूर्व काळीचं, बरोबर का नाही? त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता येईल का अव्यवहित काळी? ज्ञान फार पूर्वीचं आहे का नाही? आणि त्याचा संस्कार हा कसा आहे? अव्यवहित काळी. म्हणजे आपण म्हणतो ना, अहो आत्ता माझ्या ध्यानात आहे का नाही? आत्ता माझ्या ध्यानात मी सांगू का? म्हणजे त्याचा फक्त संस्कार असतो आणि सांगायला जातो, ते सगळं ज्ञान त्याच्या ठिकाणी काय होत असतं? उत्पन्न होत असतं. तसं आता इथं विचार असं घ्यायचं की सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्व काळी असतं, बरोबर की नाही? तरी अव्यवहित पूर्व काळी मात्र नाही. ते ज्ञान आता अव्यवहित म्हणजे आंतररहित आहे का? अंतर नाही. पूर्वीच कधीच तरी त्याला ज्ञान अंतःकरणामध्ये आहे. मग ज्ञान पूर्व काळी आहे, पण
अव्यवहित पूर्व काळी मात्र नाही. तुम्हाला अव्यवहित पूर्व काळ कळाला का नाही? पापणी झाकली, पापणी झाकली, बरोबर आहे का नाही? मध्ये काहीतरी पापणी झाकायच्या आधी ती उघडी होती का नाही? उघडी होती आहे का नाही? मग त्याचा पूर्व काळ आहे का नाही उघडी असण्याचा? आणि झाकायला किती वेळ लागला बरं? झाकायला किती वेळ लागला? दगड डोक्याला लागायला किती वेळ लागला असता? पण तेवढ्या काळाचं तुम्ही डोकं वाचवलंय का नाही? म्हणजे दगड लागण्याचा पूर्वीचा काळ थोडा अंतर राहिला होता, हा पूर्व काळ आहे का नाही? हा. आणि तो डोक्याला लागला असता म्हणजे एवढाच पूर्व काळ आहे का नाही? आणि तो दगड किती आहे? अव्यवहित आहे, फार अगदी जवळ आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? तसं ह्या ठिकाणी सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाळी असले तरी अव्यवहित पूर्वकाळी मात्र नाही, अंतराय रहित, बरोबर का नाही? मग अंतराय रहित म्हणजे अंतरासहित, मधी व्यवधानासहित ते अव्यवहित म्हणावे. अव्यवहित पूर्वकाळी म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकाळचा अंतक्षण, बरोबर का? अव्यवहित म्हणजे काय? आता हे जरा थोडं बारकाईने समजून घ्या. हे जर तुम्हाला बारकाईने समजलं की पुढचा मुद्दा तुमच्या लक्षात येऊ शकतो. बघा आता कार्य उत्पन्न होतं की नाही? कार्य उत्पन्न होत असतं, पण कार्य उत्पन्न होत असताना म्हणणं असे का अव्यवहित पूर्व काळी म्हणजे काय बरं? कार्य उत्पत्तीच्या पूर्व काळचा अंतक्षण, कार्य उत्पन्न होण्याचा बरं का पूर्व काळचा अंतक्षण म्हणजे अतिशय शेवटचा राहिलेला क्षण. म्हणजे आपण म्हणतो एक शेवटचा फक्त घड्याळाचा काटा पुढे गेला की 12च वाजले, फक्त एक काटा पुढे जाऊ द्या, एक सेकंद पुढे जाऊ द्या. आता मध्ये परत काही सेकंद घालायच्यात का? 59 आणि फक्त म्हणायचं 60. आता मध्ये काही अंतर आहे का? मध्ये काहीच अंतर नाही. झाले का नाही 12? आता वाजले का नाही 12? आता वाजले किती? 6:09. फक्त आता किती राहिले? थोडाच, फक्त एक सेकंद राहिला. म्हणजे 6:10 किती राहिला होता? एक क्षण फक्त शिल्लक राहिला होता. म्हणजे झाले 6:10. हा एक क्षण आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी कार्य उत्पन्न होण्याचा पूर्व काळचा फक्त अंतक्षण म्हणजे एक शेवटचा जो क्षण असतो तोच काय असतो? अव्यवहित पूर्व काळ. पूर्व काळच म्हणायचे त्याला. त्याला नंतरचा काळ म्हणायचा का? नंतरचा काळ म्हणायचा नाही, पूर्वीचा काळ. पण पूर्वीच्या काळाचा अगदी शेवटचा एक क्षण राहिला होता तो त्याला म्हणायचा पूर्व काळचा अंतक्षण. तो कार्य उत्पन्न होण्याच्या आधीचा पूर्व काळचा अंतक्षण. तो कसा असतो? अत्यंत अव्यवहित त्या ठिकाणी असतो. त्या क्षणात कारण असले पाहिजे आहे का नाही? त्या क्षणामध्ये कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाळी आईचे. कारण म्हणजे कशाला कारणाचं द्यायचं? ज्ञानाला जर द्यायचं तर संस्काराला कारण द्यायचंय. पाहता संस्काराला कारण त्या ठिकाणी द्यायचं आहे का नाही? मी विचार आता हा पाठ सांगतो. काय पाठ सांगतो? पूर्वी कधीतरी सांगून झालेले, बरोबर आहे की नाही? भरपूर डोक्यामध्ये आहे, पण त्याचा काय फक्त संस्कार अंतकरणामध्ये आहे का नाही? आता हे उदाहरण पूर्वी पाठ सांगताना मी दिलं आणि ते आता उदाहरण मला इथं पण आता आठवलं. पण त्याचा काय होता? फक्त संस्कार होता. एवढं फोडून तोडून सांगायचं माझ्या ध्यानात होतं का? नाही. पण पण ते कार्य म्हणजे हे सांगण्याच्या उत्पत्तीचा अत्यंत जवळचं क्षण म्हणजे ही वळ वाचत असताना मला ते सगळं आठवलं का नाही? मग त्याचा काय होता? संस्कार होता. आणि संस्कार कधी होता? अत्यंत अव्यवहित, बरोबर आहे की नाही? आणि ज्ञान कधी होतं? पूर्वकाळीचं होतं. तर ते आताच आहे, आताच मात्र नाहीये. म्हणून अव्यवहित पूर्वकाळ म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकाळचा अंत्यक्षण. त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाळी आहे, पण पूर्वकाळचा अंतक्षण मात्र नाही. आता पूर्वकाळचा अंतक्षण आहे का? त्याने दगड घेतला, मग तिकडून फिरकावला आणि मग इकडं मारला, तो दगड येण्याकरता बरेच वर्ष मध्ये गेले, असं काही आहे का? असं मात्र नाही, आहे की नाही? तो दगड आपलं डोकं हा काय अंतक्षण आहे का नाही? हे लक्षात घ्यायचं. आता तो दगड फिरकावला, उचलला, तोला आधीचा काळ, तो पूर्व काळ मात्र लांबचा आहे, तो ज्ञानाचा काळ आहे का नाही? आणि त्या ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार हे अत्यंत जवळ असते. मग तो संस्कार असला तरी त्या रज्जूवरती सर्पभ्रम होऊ शकत नाही का? रज्जूवरती सर्पभ्रम स्वाभाविकपणे होऊ शकतो. मग ज्ञानच असलं पाहिजे असं नाही, उलट तो संस्कार असला तरी कारण घडू शकतं. म्हणून म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानलं पाहिजे. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. संस्कार म्हणजे काय? अंतःकरणामध्ये आहे का नाही?
म्हणजे ते तुम्ही म्हणता ना एवढा एवढा घट आणि ते असणारा सागर, काय म्हणता तुम्ही? त्याला काय घट में सागर का काहीतरी एक शब्द देता ना तुम्ही. घागर में सागर आहे का नाही? हा, घागर में सागर आहे का नाही? किती मोठा सागर आणि एवढा एवढा घट आहे का नाही? मग त्या सागर म्हणजे घागरीत जे पाणी आहे ते पाणी आणि तो समुद्र याच्यामध्ये काही भिन्नता आहे का? त्या दोन्ही सारखंच आहे. सारखंच आहे. फक्त हे कसं आहे थोडक्यात आहे आणि ते कसं आहे व्यापक आहे. मग तुम्ही त्या घागरीतलं जर थोडं पाणी चाकून पाहिलं, तुम्ही कसे म्हणाल हे पाणी समुद्राचं आहे का नाही? हे पाणी आम्ही रामेश्वरला गेलो, समुद्राचं स्नान केलं, तिथं पाणी खारट होतं आणि या घागरीमध्ये पाणी खारट आहे. म्हणजेच हा समुद्र आहे. समुद्र किती व्यापक आहे, किती गॅलर पाणी आहे त्याच्यामध्ये, हिसाब आहे का करता येईल का? नाही. किती मोठं ज्ञान तिथं उत्पन्न होऊ शकतं. फक्त घागरीचं चव घेतली तरी होतं की नाही? मग शेवटी काय आहे, त्याचे असतं आपलं ते ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, संस्कार म्हणायचं. आणि महत्व कशाला आलं? ज्ञानाला आलं का संस्काराला आलं? संस्काराला आलं. आता आपण एक एक आता आपण आपण काय आता एक शब्द पहिला खोडला होता कोणता? सत्य शब्द खोडला. बरोबर आहे का नाही? सत्य शब्द खोडून सजे ते घातला. त्याच्यानंतर ज्ञान देता असताना ज्ञान कोणतं घ्यायचं? ज्ञान सांगत असताना कोणतं घ्यायचं? ज्ञानाची अत्यंत अव्यवहित जी सूक्ष्म अवस्था असते त्याला म्हणायचं संस्कार. पण तो संस्कार कधीचा असतो? पूर्वकाळीचा असतो. आता हे असं का सांगितलं माहितीये का? कारण आता तुम्ही म्हणाल आता आम्ही पाप पुण्य केलं आणि हे फळ आम्हाला आत्ताच भोगायला आलं पाहिजे. आता भोगायला येईल का देह पडल्याच्या नंतर भोगायला येणार आहे? देह पडल्याच्या नंतर भोगायला येणार आहे. आता इथं पूर्व पक्ष तुम्हाला विरोध करणार आहे. तो विरोध घालवण्याकरता आता आपल्याला काय करावं लागेल? हा संस्कार लक्षात घ्यावा लागेल. आणि संस्कार लक्षात आला की मग आपल्याला वेदांताचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला मात्र बाद येत नाही. त्याचा विचार आपण आता उद्याला करू. या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.